कोणाच्या बापाचं एक मराठा लाख मराठा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभासाठी आज गुरुवार दिनांक 26 ऑक्टोबर शिर्डी दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणाबाबत चकार शब्दही काढला नसल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांनी काळे कपडे घालून सरकारचा निषेध व्यक्त केला. ही लढाई आता आरपारची असून आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. 28 ऑक्टोबरपर्यंत आरक्षणाविषयी ठोस निर्णय न झाल्यास जो उद्रेक होईल त्याला संपूर्ण सरकार जबाबदार असेल. तसेच मराठ्यांना लवकर आरक्षण न दिल्यास येत्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत सरकारला मराठा समाज हिंसका दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि जे मराठा आमदार खासदार मराठा आरक्षणासाठी तोंड उघडत नाही त्यांनाही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशाराही यावेळी मराठा उपोषणकर्त्यांनी दिलाय. यावेळी ॲडव्होकेट योगेश खालकर, अनिल गायकवाड, अमित आढाव, बाळासाहेब जाधव, विनायक भगत, विकासराव आढाव, सुनील साळुंके, अमोल लोखंडे, विजय जाधव, विजयराव वाघ आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते. आज महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात आमच्या जिल्ह्यामध्ये शिर्डीमध्ये या देशाचे पंतप्रधान, या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी एक मोठा कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रामध्ये राज्याचा दौरा केला. संपूर्ण महाराष्ट्राला वाटलं होतं काल परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि येताना नक्कीच मराठ्यासाठी आरक्षण घेऊन येतील. परंतु ते जसे गेले तसेच रिकामे हाती आले आणि आज तरी वाटलं होतं या देशाचे पंतप्रधान मराठ्यासाठी आरक्षण जाहीर करतील, परंतु त्यांनी मराठ्याचं नाव सुद्धा घेतलं नाही. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, जबाबदार लोक असताना सुद्धा त्यांनी मराठ्याचं नाव सुद्धा घेतलं नाही. वास्तविक आम्ही सकाळीच त्यांचा निषेध करण्यासाठी जाणार होतो, पण आम्हाला वाटलं थोडी आशा होती. आम्हाला वाटलं नाही ते काहीतरी मराठ्याबद्दल विचार करतील, पण आता आम्हाला पस्ता येतो. असं माहीत असतं ना तर तिथं त्यांना आज पोशाख घालून तिथं काळे झेंडे दाखवले असते, पण आमची चूक झाली. अजून सुद्धा आम्ही त्यांना सांगू इच्छितो, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची मतं पाहिजे नाहीत का? मराठी तुम्हाला नको आहेत का? नेमकं चाललं काय तुम्ही? राज्यकर्ते म्हणून नैतिक अधिकार यांचा होता, यांनी तो घालवला. प्रचंड मराठा खवळलेला आहे. अशा पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये जर मराठ्याच्या विरोधात षडयंत्र रचणार असेल तर मराठा सहन करणार नाही. आज ते इथं आले होते, शिर्डीला आले होते, म्हणून आम्ही हा पोशाख घालून त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच थोड्या दिवसामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत. मराठ्याला जर आरक्षण नाही दिलं तर त्यांना आम्ही हिसका दाखवल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. 100% आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि जे कोणी तिथं आमचे मराठा आमदार आहेत ना, मराठा आमदार खासदार, ते सुद्धा तिथं तोंड उघडत नाही ना, त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा मराठा समाज. कोपरगाव शहरामध्ये सकल मराठा समाज यांच्या वतीने साखळी उपोषणाचा आमचा हा दुसरा दिवस आहे. आज आम्ही जे काळा शर्ट जो घातलेला आहे तो एक निषेध म्हणून घातलेला आहे. आम्हाला या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना त्या ठिकाणी निवेदन द्यायचं होतं. आमचं निवेदन देखील सकाळपासून तयार होतं, परंतु आम्हाला कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांनी या ठिकाणी प्रतिबंध केला. सकाळपासून इथं पोलीस हजर होते, आम्हाला त्यांनी या ठिकाणी जाऊन नाही दिलं.
त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी एक निषेध म्हणून व्यक्त करण्यासाठी काळा शर्ट या ठिकाणी घातलेला आहे. वास्तविक परिस्थिती मराठा आरक्षणाची भेटायलाच पाहिजे अशी परिस्थिती असताना आत्ताच आम्ही बघितलं भाषणं वगैरे, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मराठा समाजाबाबत नेमकी ठोस भूमिका आत्तापर्यंत घेतलेली नाही. माननीय पंतप्रधान मोदी साहेब देखील आले, CM होते, परंतु मराठा समाजाची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये याचा कुठलाही चकार शब्द त्यांनी त्या ठिकाणी काढलेला नाही. त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी निषेध म्हणून या ठिकाणी आमचं शर्ट हे आम्ही परिधान केलेले आहे. आज भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे शिर्डीला आले होते. आम्हाला वाटलं होतं की शिर्डी पावनभूमीमध्ये हे काहीतरी आम्हाला चांगला संदेश देतील, पण तिथं कुठेही मराठा समाजाचा उल्लेखसुद्धा केला नाही. ना मुख्यमंत्री साहेबांनी केला नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाईंनी पण केला नाही. बाकीच्या विषय सोडून द्या तुम्ही, ते आमच्या मुळावर उठेल, ते काही करू शकणार नाही. आता यांनी लवकरात लवकर ठोक भूमिका घ्यावी. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये यांनी आम्हाला आरक्षण डिक्लेअर करावं. अन्याय याच्यानंतर जे काय होईल भयानक उद्रेक, याला जबाबदार हे राज्य सरकार राहील. गटाच्या नेतृत्वाखाली आणि मी एवढंच सांगतो का आता ही लढाई आरपारचीच राहणार आहे. आता आम्ही काय मागं हटणार नाही. आत्ताच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावर येतात. तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी श्री जरांगे पाटलांना 30 दिवसाचा कालावधी मागितला होता मराठा आरक्षणाकरता. 30 दिवसात आम्ही तसे ते 15 दिवसच बोलले होते, तसं 30 दिवस मागितले होते. जरांगे पाटलांनी अजून 10 दिवस एक्स्ट्रा दिले. असे करून त्यांनी 42 दिवस झाले आज तरी आरक्षणाचं GR नाही, काहीच नाही, नुसती फसवेगिरीचं चालू आहे. तसेच आज भारताचे लोकप्रिय पंतप्रधान हे आज शिर्डी दौऱ्यावर होते. तर आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे काहीतरी शब्द काढतील, मराठा समाजाबद्दल बोलतील, पण त्यांच्या एकाच्याही भाषणातून मराठा समाजाबद्दल एकही शब्द निघाला नाही. परवा दिवशीच दसरा मेळावा झाला. त्या दसरा मेळाव्यात त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली तर शिवाजी महाराज रक्ताचं शेवटच्या थेंबापर्यंत असेपर्यंत मी मराठा आरक्षण देणार आहे. असे खोटे शब्द कशा करता येत? तुम्हाला राजकारण करायचं तुम्ही करा, पण शिवाजी महाराजांचे शब्द खाऊ नका. हे जर महाराजांचं नाव घेऊन जर राजकारण करत असेल तर यांचा आम्ही सगळ्यात प्रथम जाहीर निषेध करतो. म्हणून याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही हे काळे शर्ट परिधान करून आम्ही इथं बसलेलो आहोत. तसेच महाराष्ट्रातील 5 कोटी जनता ही जरांगे पाटलांसोबत उपोषणाला बसलेली, साखळी उपोषणासाठी बसलेली. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आजचा हा दुसरा दिवस आहे साखळी उपोषणाचा. जरांगे पाटलांनी या ठिकाणी आमरण उपोषणाचा त्यांचा दुसरा दिवस आहे. वेळोवेळी शासनाला सूचना देऊनही 30 दिवसाचा कालावधी असताना 40 दिवसाचा कालावधी दिलेला असून सुद्धा शासनाने आरक्षणावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली दिसत नाही. या मराठा समाजाचा अंत शासनाने आता पाहू नये. लवकरात लवकर आमच्या समाजाला OBC कुणबी प्रमाणपत्र सादर करून आरक्षण देण्यात यावं. त्याचप्रमाणे आज जी लढाई चालू आहे त्या लढाईला कुठेही गालबोट लागणार नाही या पद्धतीने मराठा समाजाने आरक्षण सुरू केलेलं आहे. शासनाने याची वेळीच दखल नाही घेतली तर 28 तारखेनंतर त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. कोपरगाव शहर व तालुक्यातील तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती करतो की या साखळी उपोषणास आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून
सहकार्य करावे ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.